नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य स्पर्धा 2026 यामध्ये मी कल्पना उबाळे, माझी राहणार मुंबई, माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे घड्याळ. कोण म्हणतं वेळ ही नेहमीच सारखी चालते, कोण म्हणतं वेळ ही नेहमीच सारखी चालते, कधी कधी आपल्यापेक्षा तिलाच घाई असते. डबा बनवताना सकाळी घड्याळाच्या पायाला लागलं असतं स्केटिंग. डबा बनवताना सकाळी घड्याळाच्या पायाला लागलं असतं स्केटिंग. आपल्यापेक्षाच घड्याळाला आधी गाठायची असते मीटिंग. घड्याळाची आमची अशी रोज चालू असते स्पर्धा, पण या स्पर्धेतला विजेता घड्याळच असतो सर्वदा. पण कधी कधी हे घड्याळ नेमकं उलटं वागतं. तासभर तरी अभ्यास केला असं वाटताना हे बेटं 5 मिनटं पुढं धावतं. 2-4च रील बघावे म्हणून हाती घ्यावा मोबाईल. 2-4च रील्स बघावेत म्हणून हाती घ्यावा मोबाईल, तर कशी पटकन बघा दुपारची संध्याकाळच होऊन जाईल. काय करावं या घड्याळापुढे काहीच इलाज चालत नसतो. हा बेटा जिथे तिथे आपली फजितीच करायला टपलेला असतो. नावडीच्या कामांमध्ये वेळ पुढे सरकतच नाही आणि आवडीच्या कामांना वेळ कसा पुरतच नाही. नंतर करू नंतर पाहू म्हणून जाण्याचीच की हो येते वेळ. नंतर करू नंतर पाहू म्हणताना जाण्याचीच की हो येते वेळ. तेव्हा मात्र वाटत राहतं काय हा नियतीचा खेळ. म्हणून वाटतं आजच आत्ता आनंदाने जगत राहावं. कुणी सांगावं घड्याळ बाबाच्या मनात काय असावं. धन्यवाद.